वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांच्या नोकर भरती प्रकरणी वारंवार टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत कुलगुरूच्या दालनात प्रकल्पग्रस्तांनी भजन आंदोलन करून आपला रोष व्यक्त केलाय। परभणीच्या विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांना नोकरीवर घेण्यासंबंधी औरंगाबाद उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही विद्यापीठ प्रशासनाने जाहिरात काढून मुलाखतीसह सर्व प्रक्रिया पूर्ण केली। आता केवळ नियुक्ती आदेश देण्यासाठी वारंवार टाळाटाळ चालवली आहे, असा आरोप करत आज सकाळी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांनी कुलगुरूंच्या कार्यालयासमोर भजन आंदोलन केलं। तात्काळ नियुक्ती आदेश काढले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनात किशोर ढगे, रसिकाताई ढगे, भास्कर खटिंग, गजानन तुरे, रामचंद्र ढगे, नागूआबा शिंदे, राजाभाऊ शिंदे, सुधाकर ढगे, मोहम्मद भाई, भगवानराव खटिंग, ज्ञानेश्वर खटिंग, बाबासाहेब खटिंग, दादाराव रनेर, सखाराम शिंदे, भास्कर ढगे, पंढरी ढगे यांच्यासह प्रकल्पग्रस्तांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। आज आम्ही माननीय मुख्यमंत्री यांच्या फोटोसमोर आज भजन आणि कीर्तनाचं आंदोलन आम्ही इथं प्रकल्पग्रस्त करत आहोत। देव त्यांना सद्बुद्धी देव आणि आमच्या हजारो एकर जमीन घेऊन आम्ही आज रस्त्यावर भीक मागायची वेळ आली। 2009 साली विद्यापीठानं जाहिरात काढू नये, हायकोर्टानं निर्णय दिला की जाहिरात ही योग्य आहे आणि प्रकल्पग्रस्ताची लवकरात लवकर भरती करा। पण माननीय कुलगुरू म्हणतायत की मुख्यमंत्री साहेबच तुम्हाला त्यांना घ्यायचं नाही आहे, त्याच्यामुळं आम्ही असं आज त्यांच्या प्रतिमेच्या समोर भजन आणि कीर्तन करायलो की देव त्याला सद्बुद्धी देव आणि आम्हाला आमच्या त्या नोकऱ्यामध्ये आम्हाला ऑर्डर देण्यात यावं म्हणून। संतोष वायकोस, परभणीलाईव्ह.com